तसेच हे सपोर्ट करत असताना आपले प्राध्यापक राम शिंदे साहेब सभापती महोदय यांना आपल्याला सगळ्यांच्या वतीनं त्यांना हे सांगणं घालावं लागेल की साहेब ही उमेदवारी 100% निश्चित करा, कारण की आमच्या गोरगरिबाच्या घरात उमेदवारी येत आहे त्याचा आम्हाला सगळ्याला आनंद आहे। कारण की मोठ्याच्या घरी सून दिली आणि भेटायची चोरी झाली असा विषय आपल्या म्हणीत आहे, म्हातारी माणसं म्हणतात तशी कला आहे। जर मोठ्याला उमेदवारी भेटली तर तिथपतूर आपल्याला जाता येत नाही आणि बोलता पण येत नाही, त्यासाठी एकदम गरीबातल्या गरीबाला उमेदवारी द्या। आणि भाजप पक्ष एक असा आहे की तो 100% गरीब आणि एकदम निष्ठावंताला 100% उमेदवारी देतो, त्याच्यात काही वावगं ठरणार नाही। त्यामुळे पप्पू शेठ दोदाड यांना 100% उमेदवारी भेटल आणि ते उमेदवारी भेटल्यानंतर निवडणूक आणायची जोखमदारी आपल्या सगळ्यांची आहे। त्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू आणि आपल्या गरीबातलाच उमेदवार आहे असं, आपल्या घरचा उमेदवार आहे असं करू। जिल्हा परिषदला जर आपल्या घरातलाच उमेदवार आला, पंचायत समितीला जर आपल्या घरचा उमेदवार आला तर उद्याच्या भविष्यात ग्रामपंचायतला पण आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो, कारण की पंचायत समिती जिल्हा परिषद हेतूनच निधी आपल्याला मिळतो। आणि त्यासाठी जर वर आपला माणूस असेल तर आपल्याला हक्काने भांडता येतं। त्यासाठी आपण सर्वांनी मिळून वैशालीताई दोदाड यांना सर्वांनी आपल्याला जेवढी ताकद आपले पाहुणेरावळे असतील, मित्र कंपनी असेल, आपल्या जिल्हा परिषद कोरेगाव गटामध्ये तेवढ्या प्रत्येकाने एकमेकाला फोन करून सहकार्य करून की एक वेळेस आमच्या घरातलाच उमेदवार आहे असे आपण सगळ्यांनी विनंती करू आणि पप्पू शेठ दोदाड यांना उमेदवारी मिळण्यासाठी सर्वांनी आपण प्रयत्न करू। आणि आपण इतके जर प्रयत्न केले आणि कोरडी गावासारख्या जर छोट्या गावांनी इतका प्रतिसाद जर दिला तर 100% बाकीच्या गावात तर प्रतिसाद मिळणारच, पण एवढ्या छोट्या गावात जर एवढा प्रतिसाद असेल तर 100% भाजपची उमेदवारी पप्पू शेठ दोदाडांना मिळणार याची खात्री आहे। मी त्यांना उमेदवारी मिळावी अशी भैरवनाथ प्रार्थना करतो आणि कार्यक्रमाला बराच उशीर होत आहे त्यामुळे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।